नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोतवाल आनंदवाडी येथे श्री सत्यनारायणाची महापूजा, हळदी कुंकू व समाजभवन लोकार्पण सोहळा संपन्न। पोलादपूर तालुक्यातील कोतवाल आनंदवाडी येथे वैकुंठवासी सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या प्रेरणेने व हरिभक्त परायण श्री रामचंद्र महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोतवाल बुद्रुक आनंदवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने कोतवाल बुद्रुक आनंदवाडीच्या विद्यमाने जानेवारी रोजी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती। आनंदवाडी समाजभवनसाठी लागणारी जमीन भूमिदान करणाऱ्या श्रीमती सावित्रीबाई गोविंदराव दरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। सर्व महिलांनी आनंदाने व उत्स्फूर्तपणे उखाणे घेतले आणि खेळही खेळले। काही महिलांनी आपणहून पुढाकार घेऊन काही कला सादर केल्या। त्यायोगे त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव मिळाला आणि यासाठी पंचक्रोशीतील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। लोकांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थ व गुरुवर्य दादा महाराज मोरे माऊलींनी कीर्तनातून लोकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले। रामचंद्र शिंदे महाराजांच्या रूपाने आनंदवाडी येथे चंदनाचे एक रोपटे म्हणून जन्माला आले आणि आज त्यांचा एक मोठा वटवृक्ष तयार झाला आणि त्याच्या फांद्या पूर्ण महाराष्ट्रभर गेल्या असे उद्गार काढले। 11 वर्षापासून या पूजेचे आयोजन केले जात आहे आणि या पूजेसाठी सातारा, रत्नागिरी, रायगड, पुणे या जिल्ह्यातील भाविक भक्त उपस्थित राहतात। माननीय श्री सीताराम बर्गे, संतोष बर्गे साहेब, राजू बर्गे साहेब, भिकू धाऊ शिंदे, बाबाजी धोंडू आखाडे, विनोद बर्गे, बाबू धोंडू बर्गे, सुनील बर्गे, अनिल बर्गे, बाळूनारायण ढेबे, भगवान रामचंद्र ढेबे, ढकू आखाडे, बाबू धोंडू बर्गे आणि वाडीतील मुंबई व पुणे येथील कार्यकर्ते माननीय गुरुवर्य श्री रामचंद्र महाराज शिंदे महाराज यांच्या अधिपत्याखाली मुंबईकर उपस्थित होते। यासाठी तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते, अधिकारी, भक्तगण, वारकरी, शेतकरी बांधव प्रचंड प्रमाणात तरुण तरुणी महिला उपस्थित होत्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुनील ढेबेसह तृप्ती भोईर, पोलादपूर। त्याचबरोबर कृष्णकांतजी दरेकर हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत। आमच्या गावच्या सरपंच रेखाताई दळवी, माजी सरपंच आणि या मंडपासाठी ज्यांनी अतिशय परिश्रम